जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी ही सर्वांची मागणी आहे. श्री उद्धव ठाकरेजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आमचं लोकशाही आघाडीचं सरकार आलं त्यावेळी पहिल्या 1-2 बैठकातच आम्ही संपूर्ण कर्जमाफी 2 लाखापर्यंतची सर्व शेतकऱ्यांना दिलेली होती. आता याचा बराच काळ उलटून गेलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना प्रत्येक कर्जमाफीच्या वेळी त्यांना मदत झालीच पाहिजे. आता या सरकारने नियमित कर्जमाफीच्या वेळी मागच्या वेळी ज्यांना बेनिफिट झाला त्यांना यावेळी बेनिफिट द्यायचा नाही असं काहीतरी धोरण दिसतं आहे, किंवा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मागच्या वेळी ज्यांना मिळाली त्यांना मिळणार नाही असे वेगवेगळे क्लॉजेस आहेत आणि त्यासाठी लोकांच्यात असंतोष आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर ही मागणी आहे. सर, शेड्यूल काँग्रेसचे 20 खासदार आहेत ते फुटलेले आहेत. त्यानंतर ते अपात्र होऊ नये यासाठी एक नॅशनल सिटीजन पक्षामध्ये विलीन झालेले आहेत. मात्र ज्यावेळेस राष्ट्रवादी असेल या शिवसेना फुटले, मात्र त्यावेळेस आमदार खासदार कुठल्याही पक्षामध्ये विलीन न झालेले पाहायला मिळाले, ते तसेच राहिलेले पाहायला मिळाले. कसं बघताय सगळ्या प्रकरणात? शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्यावेळी फुटले त्यावेळेच्या दोन्ही केसेस सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. म्हणजे 5 वर्ष झाली तरी न्याय मिळालेला नाही. आता या 2 केसेस ऑलरेडी असताना तसलीच तिसरी केस करणं हे सत्तारूढ लोकांना सोयीचं नव्हतं आणि म्हणून त्यांना एका फालतू म्हणण्यापेक्षा ज्याला अस्तित्वच नाही, ज्यांना मागच्या निवडणुकीत 800,000 मतं पण पडलेली नसतील अशा पक्षामध्ये या सगळ्यांना विलीन करण्याची व्यवस्था केलेली आहे. पण 10व्या शेड्यूल घटनेतल्या 10व्या कलमाप्रमाणे वेगळा गट स्थापन करण्याचा अधिकार नाही, पक्ष फुटून 2/3 कुठं जाण्याचाही अधिकार नाही. त्यामुळं पक्ष हा इंटॅक्ट असतो. पण 10वं शेड्यूल धाब्यावर बसवण्याचं काम मागच्या 5 वर्ष भारतात चालू आहे. आता एका पक्षात विलीन करणं, पण तुम्ही हा पक्ष सोडूच शकत नाही मूळ पक्ष. त्यामुळं घटनेचा उल्लंघन करून या सगळ्या कारवाया चालू आहेत. पण सुप्रीम कोर्ट त्याकडे वेळेत बघणार नाही, कारण आमचा अनुभव तो आहे. आजही आम्ही त्या प्रतीक्षेत आहोत न्यायाच्या, पण तारखाच लागत नाही सुप्रीम कोर्टात असं त्यांना वाटतं की या सगळ्या न्याय देण्यापेक्षा दुसरे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण भारतातल्या लोकशाहीच्या मुळावरच काही गोष्टी येत आहेत. 10th शेड्यूलमध्ये पक्षांतरबंदीचा साठी जो 10th शेड्यूल आलं त्या सगळ्याची पायमल्ली उघडपणाने देशात व्हायला लागली. हे टाळण्यासाठी खरं तर असं विलीन केलं असं म्हणायचं, हेच कुठेतरी टाळायचं होतं आणि त्यासाठी अशा पद्धतीने विलीन केलं. विलिनीकरणाचा 10th शेड्यूलमध्ये तुम्ही सगळा पक्ष विलीन झाला असता तर ठीक आहे, पण मागं काही लोक राहिली ना. 2 पूर्ण पक्ष विलीन होणं हा भाग वेगळा, पण 28 पैकी 20 खासदार विलीन होणं किंवा 80 पैकी 60 आमदार विलीन होणं हे अलाउड नाही आहे घटनेप्रमाणे. हे उघड घटनेची पायमल्ली आहे. घटना धाब्यावर बसून राज्य ताब्यात घेण्याचा जो उद्योग चालू आहे तो आता पश्चिम बंगालपर्यंत पोहोचलेला आहे. सर, दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भातला जो विरोध आहे हा प्रामुख्याने पाहायला मिळतोय सांगली, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये. त्याकडे आपण कसं पाहता? आपली मागणी नेमकी काय राहणार? या अधिवेशनात त्यावर देखील चर्चा होणार. वर्ध्यापासून शक्तीपीठ महामार्ग पात्रा देवी गोवा इथेपर्यंत येतोय. आता शक्तीपीठ म्हटल्यावर सर्व देवस्थान जोडली पाहिजेत. नेमकं महाराष्ट्रातलं, दक्षिण भारतातलं सर्वात प्रमुख जे शक्तीपीठ आहे विठ्ठलाचं पंढरपूर, त्या पंढरपूरच्या जवळ हा मार्ग जात नाही. 24 किलोमीटर लांब. आधी जवळ तरी जायचा, आता सरकारने आपली दिशा बदलली आणि 24 किलोमीटर लांब नेलं आहे. तुम्ही एका बाजूने सांगता आम्हाला सर्व धार्मिक स्थळं जोडायची आहेत, दुसऱ्या बाजूने त्या धार्मिक स्थळाच्या पेक्षा तुमचा रस्त्याचा मार्ग बदलायला लागलेला आहे. आणि कोणीतरी मागणी केली की एकदम 100 किलोमीटर 50 किलोमीटर रस्त्याची लांबी वाढवण्याची तयारी आहे. आणि त्यामुळं मूळ शक्तिपीठाचा मार्ग जो होता तो सोडून जो नवा मार्ग सरकारने घेतलेला आहे त्या सर्व मार्गावर प्रचंड सरकारला विरोध आहे.
या सरकारमध्ये सरकारला विरोध होतोय तो प्रामुख्याने या शक्तिपीठ मार्गाची गरज नाही असं समजणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि बहुतेक सगळा मार्ग सोलापूर जिल्ह्यापासून ते कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत सर्व ठिकाणी बागायत पिकांना उद्ध्वस्त करून जाणार आहे आणि त्यामुळं तिथल्या स्थानिक स्थानिक सदस्यांचा स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि त्यामुळे सर्व शेतकरी याच्या विरोधात आज एकवटायला लागलेले आहेत.